तर नमस्कार मित्रांनो, आपल्या ब्लॉग मध्ये सेकंड चॅप्टर मध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आज कव्हर करणार आहोत तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि पंढरपूर. चला तर मग आपण निघूया सोलापूरच्या दिशेने. तर आमच्या कस्टमरला जेवण करायचं होतं. त्यांचं डिमांडिंग अशी होती की त्यांना निसर्ग हॉटेलमध्ये जेवण करायचं होतं. तर आपण आलो निसर्ग हॉटेल. गाडी व्यवस्थित पार्क केली, मग वर जाऊन जेवण करून परत खाली आलो. खाली येत आहे इथं तर बघत आहे की अमिताभ बच्चन सोबत हॉटेल मालकाचा फोटो. मस्त साठी मस्त कस्टमरला इम्प्रेस करण्यासाठी हॉटेल मालकांना अमिताभ बच्चनचा फोटो काढला. आणि तसं काही नाही, हॉटेल जेवण उत्कृष्ट होतं. मग आमचे कस्टमर म्हणले काय करतोय, ब्लॉग बनवतोय. तर माझा पण हे ब्लॉग मध्ये मी त्यांना पण घेतला. परत निघालो. सांगून गाडी चालवली हायवेला स्पीड मध्ये चालवल्यानंतर काय समोर काय मोटरसायकल आपला साईड देतो, हॉर्न मारला मग तो साईडला गेल्यानंतर पेट्रोलला काय आला समोरचा अक्कलकोट आणि सोलापूर हायवेचा. तिथे काय आपला फास्टॅग मध्ये रिचार्ज केलेला होता. आपल्याला लगेच बँक कव्हर झाला आणि निघालो सनावडमध्ये निघाल्यानंतर समोर काय आता आपला कर्नाटक बॉर्डर क्रॉस करणार होतो. कर्नाटक बॉर्डर क्रॉस केलाच की दिवस मावळ होता. सूर्याचा मस्त व्हिडिओ घेतला. मग काय तिकडची रोड टकाटक होती, काय अडचणी होती. पण लक्षात घ्या, कर्नाटकमध्ये जात आहात तुम्ही तर टीपी काढूनच जावा, नाही तर चांगला फाईन बसेल. मला पण 500चा फाईन बसलेला आहे. तर काय मग दत्त मंदिरामधून जाऊन दर्शन केलं मी पण. काय गर्दा खूप होतं दत्त मंदिरामध्ये. आपले 4-5 फोटो काढले निवांत मध्ये. मग काय तिथून निघालं परत अक्कलकोटच्या दिशेने. मग वाटेमध्ये काय थांबलो जेवणासाठी. हॉटेल चांगली होतं, इथे जेवण व्यवस्थित भेटला. कस्टमर ड्रॉप केला, मग सीएनजी भरला आलो. सीएनजी भरल्यानंतर परत गेलो मंदिरामध्ये आंघोळ करून फ्रेश होऊन दर्शनासाठी. मग दर्शन करून बाहेर आल्यानंतर काय स्वामीची रुद्राक्ष फोटो काढलेली होती. तिथं काय गर्दा फोटो काढण्यासाठी सगळ्यांचा. माझा काय नंबर येतच नव्हता. वाट पाहिली मग कोणी काय साईड द्यायच नव्हतं. मी दूरच थांबलो का ताईला म्हणला माझे फोटो काढावे. ताईने एकदम सुंदर माझे फोटो काढले. 2 फोटो घेतले. काय परत निघालो अक्कलकोटकडून पंढरपूरला काय गाडी लावली असे फर्स्ट क्लास आणि ऐकत निघालो पंढरपूरच्या दिशेने. मग काय पंढरपूरला कस्टमरला सोडून मला काय झोप येत होती. मग काय म्हणलं, मी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही जावा दर्शनासाठी, मी गाडीतच आराम करतो. मग काय त्यांना सोडून निवांत मी गाडीमध्ये बसलो. मग काय ते दर्शन करून थोड्या वेळानंतर आली गाडीकडे आली. चला मग आता आपल्याला रिटर्न घरी जायचं आहे पुण्याच्या दिशेने. सनाड पंढरपूर गाडी अशी पळली की 3-4 तासामध्ये आपला पुण्याला त्यांना ड्रॉप केल्यानंतर कस्टमर विचारले आपल्या गाडीची रेडिंग किती झालंय. त्यांना सांगितलं राऊंड ट्रिप आपली झाली 955 किलोमीटरची. त्यांनी सांगितले की बिल बनवून आम्हाला व्हॉट्सअप करा, आम्ही तुम्हाला पेमेंट करू. काय हरकत नाही म्हणलं. कस्टमर सोडला आणि मी गेलो घराकडे दिशेने. धन्यवाद.